श्री पवार ऑनलाईन कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीतील नागरिकशास्त्र यातील प्रकरण पहिले संसदीय शासन पद्धतीची ओळख यातील काही आपण परीक्षे दृष्टीने येणाऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर प्रश्न पहिला बघा, संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने डॅश डॅश मध्ये विकसित झाली. तर याचं उत्तर काय आहे? 4 पैकी आपल्याला द्यायचं आहे. तर याचं उत्तर आहे इंग्लंड. यानंतर दुसरा प्रश्न, इंग्लंडमध्ये संविधान असून आजही तेथील राज्यकारभारात डॅश डॅश आधारे चालतो. तिथला जो राज्यकारभार आहे तो कसा चालतो हे सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे अलिखित रूढ संकेतांच्या आधारे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत लोकसभा, संसद, राज्यसभा, विधिमंडळ. तर याचं उत्तर आहे संसद. प्रश्न क्रमांक 4, पंतप्रधान अधिक मंत्रिमंडळ बरोबर म्हणजे या दोघांनी मिळून काय तयार होते ते आपल्याला भरायचं आहे. तर विधिमंडळ होते का, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ का शासन? तर आपल्याला माहित आहे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री अधिक मंत्रिमंडळ बरोबर तर कार्यकारी मंडळ हे तयार होतं. त्यानंतर प्रश्न 5वा, काही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात, अशा सरकारला काय म्हणतात? तर अशा सरकारला संमिश्र सरकार म्हणतात का, आघाडी सरकार का, जनता सरकार का, संयुक्त सरकार? तर या सरकारला म्हणतात आघाडी सरकार. यानंतर प्रश्न 6वा, प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती व धोरणांसाठी जबाबदार असतात. तर कशाला जबाबदार असतात? कायदेमंडळाला, जनतेला, सचिवांना का राष्ट्रपतींना? तर याचं उत्तर आहे तर पर्याय 1 कायदेमंडळाला जबाबदार असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7वा थोडा मोठा आहे, वाचून घ्या. चूक बरोबर विधानांचा योग्य पर्याय निवडा. आता इथं दिल नाहीत बरं का, म्हणजे 1 नंबर कोणता आहे वगैरे, थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तरी पण मी वाचून दाखवतो. बघा, हा पहिला आहे, इथून संसदीय पासून हा पहिला. संसदीय शासन पद्धतीत डॅश डॅश मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार असतात का? तर बघूया दुसरा काय आहे. तर पहिला बरोबर आहे. संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार असतात का? तर असतात. हा पहिला बरोबर आहे. त्यानंतर एखाद्या खात्याचा निर्णय हा त्याच्या खात्याच्या वैयक्तिक निर्णय मानतात तर नाही, तो त्याचा वैयक्तिक निर्णय नसतो पोरांनो, त्याचा वैयक्तिक निर्णय हा नसतो. त्यामुळे दुसरा चूक आहे. त्यानंतर 3 नंबरला म्हणजे पहिला आपला बरोबर आहे, दुसरा चूक आहे. त्यानंतर तिसरा, आता इथं कायदेमंडळाचा, तर थोडी मिस्टेक झाली, पण ते कायदेमंडळाचा पाठिंबा असेल तोपर्यंतच कार्यकारी मंडळ अधिकारावर राहते. तर हे बरोबर आहे. त्याचबरोबर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात, तर हे पण बरोबर आहे. तर बघा,
पहिला बरोबर आहे, दुसरा चुकलाय, तिसरा बरोबर आणि चौथा बरोबर. म्हणजे फक्त या ठिकाणी पहिला, तिसरा आणि चौथा हा बरोबर आहे. पहिला, तिसरा आणि चौथा बरोबर आहे आणि दुसरा चूक आहे. तर आपलं उत्तर येणार आहे बी. प्रश्न पुढचा, भारताने डॅश डॅशचा स्वीकार केला आहे. कशाचा स्वीकार केला आहे? संसदीय लोकशाहीचा, अध्यक्षीय लोकशाहीचा, हुकुमशाहीचा, राज्यशाहीचा. तर याचं उत्तर काय आहे? तर संसदीय लोकशाहीचा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 9. अमेरिकेत डॅश डॅश शासन पद्धती आहे. अमेरिकेमध्ये कोणती शासन पद्धती आहे? संसदीय आहे का, अध्यक्षीय आहे का, प्रतिनिधित्व असे आहे का, भांडवलशाही आहे? या चारपैकी कोणती आहे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे अध्यक्षीय शासन पद्धती आहे. अमेरिकेमध्ये कोणती आहे? तर अध्यक्षीय शासन पद्धती आहे. पुढचा, चला प्रश्न क्रमांक 10. शासन व्यवस्थेविषयी खालील योग्य अयोग्य पर्याय किंवा वाक्य ओळखा. आता या ठिकाणी पर्याय दिले नाहीत बघा. तर हा पहिला आहे पर्याय. हा जो पर्याय आहे तो 1 नंबरचा आहे. त्यानंतर इथून हा 2 नंबरचा आहे. 2 नंबर. हा तिसरा आहे. हा चौथा आहे. तर बघा या ठिकाणी तर पहिला भाग, कार्यकारी मंडळ कायद्याची निर्मिती करते. कार्यकारी मंडळ कायद्याची निर्मिती करते का? तर नाही करत. त्यानंतर कायदे मंडळ कायद्याची अंमलबजावणी करते का? तर नाही करत. तर न्यायमंडळ न्याय देण्याचे काम करते. हो करते. या तिन्ही शाखांचे कार्य अधिकार संविधान करते. बरोबर आहे. कारण या ठिकाणी बघा, हे बघा, कार्यकारी मंडळ कायद्याची निर्मिती करते तर नाही, ती कायद्याची अंमलबजावणी करते. आणि कायदे मंडळ कायद्याची अंमलबजावणी करते का? तर नाही, कायदे मंडळ हे कायद्याची निर्मिती करते. त्यामुळे पहिला आणि दुसरा चुकीचा आहे, तिसरा चौथा योग्य आहे. मग या ठिकाणी ऑप्शन आपलं सी उत्तर असणार आहे आपलं. पुन्हा पण या ठिकाणी प्रश्न नाहीत, तरी पण आपण बघूयात. प्रश्न आहेत पण या ठिकाणी जरा अंक दिलेले नाहीत. संसदीय शासन पद्धतीत खालील योग्य अयोग्य वाक्य ओळखा. संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये विकसित झाली. तर बरोबर आहे. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे. हे पण बरोबर आहे. तेथील राज्यकारभार रूढ संकेताच्या आधारे चालतो. बरोबर आहे. भारतात ही शासन पद्धती स्वीकारली आहे. तर बरोबर आहे. याचा अर्थ आपले सर्व ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजे वरील सर्व वाक्य काय तर बरोबर आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 12. पाचवा प्रश्न थोडा मोठा आहे. बारा आणि 13वा जो प्रश्न आहे ना, तो राहू द्या, मी नंतर पुढे तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये सांगतो, कारण अंक टाकले नाहीत त्याच्यामध्ये. आपण डायरेक्ट 14वा बघूया. अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात? तर राष्ट्राध्यक्ष. कोण असतात? तर राष्ट्राध्यक्ष असतात. यानंतर प्रश्न पुढचा, कोणत्या
देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? पूर्णतः लिखित नाही, तर याचं उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न 16. प्रश्न 16वा. संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात, त्याचं कारण काय आहे? तर बघा, पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ हे कायदे मंडळाला, इथं बघा हे कायदे मंडळाला आहे बरं का, कायदे मंडळाला जबाबदार असते, तर बरोबर आहे. पंतप्रधान हे जबाबदारीने निर्णय घेतात, हे तर आहेच. मंत्रिमंडळ हे राष्ट्रपती जबाबदार असतात, हे काही एवढं गरजेचं नाही. आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. अमेरिकेतील मंत्रिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे का? अमेरिकेतील मंत्रिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे, तसाच तो भारतातील मंत्र्यांनाही असतो. हे विधान कसं आहे? खाली बघायचं, पूर्णपणे विधान संपूर्ण चूक आहे का, किंवा विधान पूर्णपणे बरोबर आहे का, किंवा विधान पहिला भाग चूक आहे का दुसरा बरोबर आहे, का विधान पहिला भाग बरोबर आहे दुसरा पण बरोबर आहे? नेमकं उत्तर काय यायचं? तर अमेरिकेतील मंत्रिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे का, तर नाही. पहिला भाग चुकीचा आहे. पहिला भाग हा कॉमा आहे ना, अर्धविराम, त्याच्या आधीचा भाग काय आहे तर चुकीचा आहे. पण तसाच तो भारतातल्या मंत्र्यांनाही असतो, हे विधान बरोबर आहे. म्हणजे पहिला चूक आहे, दुसरा बरोबर. ऑप्शन आपलं 3 असणार आहे. ऑप्शन किती असणार आपलं? ऑप्शन क्रमांक तिसरा हे आपलं उत्तर आहे. पुढे प्रश्न 18वा. खालीलपैकी कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली? तर याचं उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न हा सोपा होता. 19वा. कोणत्या शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात विचारले मुलांना. नसतात म्हणून, तर अध्यक्षीय. याचं उत्तर काय आहे तर अध्यक्षीय. कोणत्या शासन पद्धती? तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये हे अवलंबून नसतात. प्रश्न क्रमांक 20. संसदीय शासन पद्धती कोणत्या देशात विकसित झाली? तर इंग्लंडमध्ये. आपलं उत्तर काय आहे? इंग्लंड. प्रश्न पुढचा, प्रश्न 21वा. संसदीय शासन पद्धतीत केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळास काय म्हणतात? तर काय म्हणतात तर संसद म्हणतात. प्रश्न क्रमांक 22. अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर राष्ट्राध्यक्ष असते. प्रश्न 23वा. इंग्लंडचे संविधान डॅश डॅश असून राज्य कारभारात रूढ संकेतांचे पालन केले जाते. कसे आहे तिथले संविधान? तर अलिखित आहे. आपल्याला माहित आहे तिथले काय लिखित नाही. आपलं उत्तर आहे अलिखित, ऑप्शन क्रमांक सी. पुढे, संसदेत सार्वजनिक हिताच्या प्रश्नावरील चर्चेत विरोधी पक्ष सहभाग घेत नाहीत का? विरोधी भूमिका घेतात, तटस्थ असतात, सहभाग घेतात? सांगा उत्तर. तर चर्चेत विरोधी पक्ष काय करतात तर सहभाग घेतात. हे आपलं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4. पुढे, इंग्लंडची पार्लमेंट कोणत्या प्रकारची संस्था आहे? इंग्लंडची पार्लमेंट
कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर ही कायद्याने बनवलेली आहे का, राजयज्ञांची तयार झाली आहे का, उत्क्रांती झालेली आहे का, ठरावाने बनवलेली आहे का? या चारपैकी कोणता आहे? तर ही उत्क्रांत झालेली आहे. ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. उत्क्रांत झाली. 26 प्रश्न क्रमांक 26. कोणत्या शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो? थेट जनतेकडून निवडला जातो. तर उत्तर आहे संसदीय शासन पद्धतीत. ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन कोणता असणार आहे? तर बी हे आपलं उत्तर असणार आहे. मिनिट 26वा प्रश्न जरा नीट वाचा की थेट जनतेकडून म्हणले मुलांना. 1 मिनिट चुकलाय प्रश्न आपला. कोणत्या शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो? तर अध्यक्षीय शासन पद्धती. बरं का मुलांना, हा काय असणार आहे? अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये ऑप्शन क्रमांक 1. कारण आपल्याकडे थेट जनतेकडून नाही, तर राष्ट्राध्यक्ष त्यांचा कसा असतो? थेट जनतेकडून. पुढचा प्रश्न. लिखित व अलिखित कशाचे 2 प्रकार आहेत? तर शासन पद्धतीचे, संविधानाचे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळाचे. सांगायचं उत्तर. हे संविधानाचे 2 प्रकार आहेत, लिखित आणि अलिखित. आपले संविधान हे लिखित संविधान आहे. भारतीय संविधान लिखित संविधान आहे. खालीलपैकी कोणती शासन संस्थेची शाखा नाही म्हणले? तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, मंत्री मंडळ का न्याय मंडळ? यापैकी कोणती नाही हा ऑप्शन मध्ये आहे. तर कोणती नाही? तर मंत्रिमंडळ. बरोबर आहे. सी हा ऑप्शन आहे. मंत्रिमंडळ हे नाही. बाकी कायदे मंडळ असतात, कार्यकारी मंडळ आहे आणि न्याय मंडळ आहे. सी ऑप्शन आपलं उत्तर आहे. ते नाही विचारले त्यांनी. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 29. कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोणाची जबाबदारी असते? तर न्याय मंडळाची, कार्यकारी मंडळाची का कायदे मंडळाची का यापैकी नाही? या 4 ऑप्शन पैकी कोणतं उत्तर योग्य असेल? तर याचं उत्तर आहे जबाबदारी कोणाचं? कार्यकारी मंडळाची असते. ऑप्शन बी. प्रत्यक्ष अंमलबजावणी कार्यकारी मंडळाची असते. पुढं. संसदीय शासन पद्धतीत देशाचा नामधारी प्रमुख कोण असतात? बघा, नामधारी म्हणल्यावर या ठिकाणी नामधारी तर राष्ट्रपती असतात. हे नामधारी प्रमुख असतात. पुढचा प्रश्न. कोणत्या शासन पद्धतीस जबाबदार शासन पद्धती म्हणतात? जबाबदार शासन पद्धती म्हणतात. तर अध्यक्षीय शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती, साम्यवादी शासन पद्धती का समाजवादी? या 4 पैकी कोणतं आपलं उत्तर बरोबर आहे ते द्यायचं आहे. तर याचं उत्तर आहे संसदीय शासन पद्धती. ऑप्शन 2 संसदीय शासन पद्धती ही जबाबदार शासन पद्धती आहे. IMP प्रश्न आहे बरं का मला. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर बघा, कायदे मंडळ कायद्याची निर्मिती करतात का? तर हो, करतात. हे तर बरोबरच आहे. कायदे मंडळ कायद्याची निर्मिती करते, बरोबर आहे. कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करतात, बरोबर आहे. हे पण न्याय मंडळ न्यायदान करतात, बरोबर आहे. तिन्ही बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? सर्व जोड्या बरोबर.
सर्व जोड्या बरोबर. पुढं जोड्या लावा प्रश्न आहे अजून, थोडं मागं पुढे झाले या ठिकाणी, तरी पण आपण सोडूया. चला, आजचा प्रश्न अ गटात काय काय आहे? संसदीय शासन पद्धती. याचं उत्तर काय असणार आहे? तर संसदीय शासन पद्धती क इंग्लंडला विकसित आहे. इंग्लंड. उत्क्रांत झालेली संस्था तर हे पार्लमेंट. संविधानाचे स्वरूप तर अलिखित. भारतीय शासन पद्धती इंग्लंड पेक्षा भिन्न. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, क अ ब ड. क अ ब ड. प्रश्न 34वा. खालीलपैकी योग्य विधान निवडा. एका पक्षास स्पष्ट बहुमत न मिळाल्यास काय होतं? राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात, राष्ट्रपती विरोधी पक्षास सरकार बनण्याचा पाचारण करतात, राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करतात, का अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात? याचं उत्तर आहे बघा, एका पक्षास बहुमत स्पष्ट बहुमत जर नाही मिळालं तर ते काय करतात? तर अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात. आपलं उत्तर आहे 4 नंबर पर्याय डी. पुढचा प्रश्न 35वा. संसदीय लोकशाहीत कार्यकारी मंडळाची भूमिका कोण बजावते? तर पहिला आहे पंतप्रधान बजावतो का? तर बजावतो. मंत्रिमंडळ हो बजावतो. संसद नाही. राष्ट्रपती नाही. तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे अ व ब. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. अ ब हे बरोबर आहे. कोण बजावते असा विचारलं. प्रश्न 36वा. संसदीय शासन पद्धतीत जबाबदार शासन पद्धती म्हणतात, कारण काय? प्रत्येक संसद सदस्य जबाबदारीने आचरण करतो तर नाही. प्रत्येक जण कुठं करतो? नाही करत. मंत्रिमंडळ कृती व धोरणांसाठी जबाबदार असते तर बरोबर आहे. तर बघा, पहिला चूक दुसरा बरोबर असं कुठं आहे? पहिला दुसरा बरोबर. बघा, ब बरोबर अचूक. त्यामुळे आपलं उत्तर येईल पहिला बरोबर, सॉरी म्हणजे ब चूक आणि पहिला चूक. इथं बघा, नीट बघा काय आहे. ब बरोबर म्हणजे आपला हा ब बरोबर होता आणि अचूक म्हणजे हा चुकीचा होता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए. पुढचा, संसदीय शासन पद्धतीस कशाचा आविष्कार मानले जाते? संसदीय शासन पद्धतीत कशाचा आविष्कार मानले जाते? तर घटना समितीचा, ब्रिटिश शासन काळाचा, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा, यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा. पुढचा प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणता संसदीय शासन पद्धतीचा फायदा मानता येणार नाही? फायदा मानता येणार नाही. चर्चा विचार विनिमयाला वाव असतो तर असतो, 100% असतो. सरकारच्या त्रुटी दाखविता येत नाहीत, अहो दाखवता येतात ना. त्याच्यामुळे आपलं उत्तर तर बी आहे. खालचं पण वाचूया. सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर चर्चा करता येते तर येते. निर्दोष कायदे तयार करता येतात तर येतात. आपल्याला नाही विचारले, त्यामुळे आपलं उत्तर जे असणार आहे, आपलं जे उत्तर असणार आहे ते उत्तर असणार आपलं बी. हे चुकीचं आहे, कारण आपल्या त्रुटी दाखवता येतात, हे नाही विचारले. त्यामुळे आपलं उत्तर बी. प्रश्न 39.
अध्यक्षीय शासन पद्धतीबाबत योग्य विधान निवडा. अध्यक्षीय यात कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यात सख्य असते तर नाही. कार्यकारी प्रमुख जनतेकडून निवडला जातो नाही. हो, कार्यकारी प्रमुख जनतेकडून निवडला जातो मित्रांनो, जातो. त्यांच्याकडून जनतेकडून थेट निवडला जातो. आपल्याकडे थोडा अप्रत्यक्ष. आपलं उत्तर काय असणार आहे मग? 2 नंबरचं बी हे विधान योग्य आहे. पुढं प्रश्न 40वा. कोणत्या देशाचे संविधान अलिखित असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेताच्या आधारे चालतो? तर याचं उत्तर आपलं पाठ झाले तर इंग्लंड. पुढचा प्रश्न क्रमांक 41. भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारलेली आहे? तर याचं उत्तर आहे, आपण ऑप्शन तर बघूया. अध्यक्षीय शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती, लष्करी शासन पद्धती का प्रतिनिधी शासन पद्धती? तर याचं उत्तर आहे संसदीय शासन पद्धती. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर असतं. प्रश्न पुढचा 42. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कोणाला जबाबदार असतात? तर राज्यपालांना, कायदे मंडळाला, शासनाला का विकासाला? तर याचं उत्तर असणार आहे कायदे मंडळाला. कोणाला? कायदे मंडळाला जबाबदार असतात. पुढं प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आता झालं, डबल झाला का? पुढचा संसदीय शासन पद्धतीत कोण श्रेष्ठ असते? तर राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान किंवा संसद व कायदे मंडळ या 4 पैकी कोणता? तर याचं उत्तर आहे संसद व कायदे मंडळ हे काय असतात तर श्रेष्ठ असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 45. कोणत्या शासन पद्धतीत चर्चा विचार विनिमयाला मोठा वाव असतो? तर अध्यक्षीय, समाजवादी, संसदीय का कार्यकारी? तर याचं उत्तर आहे संसदीय. प्रश्न क्रमांक 46. कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असते आणि ज्यात कोण थेट जनतेकडून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय. तर असं कोणतं आहे? तर आपल्याला माहित आहे याच्यात कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर राष्ट्राध्यक्ष असतो. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 47. अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात आहे? पंतप्रधान व मंत्रिमंडळ, जनता व प्रशासन, राष्ट्रपती व राज्यपाल, कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ? कोण नसतात? तर कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ. अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण थेटपणे अवलंबून नसतात? याचं उत्तर आहे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ. पुढचा प्रश्न 48वा. कोणत्या देशामधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धतीत व्यापक अर्थाने साम्य दिसते? तर इंग्लंड आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न 49वा. संसदीय शासन पद्धतीत काय
असलेला पक्ष सरकार बनवतो? तर बहुमत. हे तर काय सोपं उत्तर होतं. बहुमत असल्याशिवाय आपलं सरकार स्थापन करता येत नाही. तर याचं उत्तर आहे बहुमत. प्रश्न पुढचा. चला, आपली 50 झाली. बघा, एका धड्यावर जवळजवळ आपण 50 प्रश्नापर्यंत पोहोचलेलो आहे. एवढे जरी प्रश्न केले तर याच्या बाहेरचे प्रश्न मला तर वाटत नाही येतील म्हणून, पण तुम्ही पुस्तकही वाचणं गरजेचं आहे. पहिल्यांदा पुस्तक वाचा, त्यानंतर हे प्रश्न वाचून घ्या, त्याची उत्तर द्या, म्हणजे हा व्हिडिओ पहा, आणि त्यानंतर मात्र टेस्ट जॉईन करून घ्या. आपली टेस्ट ऑनलाईन स्वरूपाची आहे. पुढे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती दिलेली आहे. चला, पुढचा प्रश्न आपण बघूया. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर कोणती जबाबदारी असते? बघा, संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर कोणती जबाबदारी असते? तर राज्याची जबाबदारी असते. कशाची? राज्याची. याचं उत्तर तुम्हाला वेगळं जर वाटत असेल तर मला कमेंट मध्ये जरूर सुचवा. प्रश्न क्रमांक 50 चा बरं का. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कोणाच्या विश्वासावर अवलंबून असते? तर कायदे मंडळाच्या, राष्ट्रप्रमुखांच्या, जनतेच्या का न्याय मंडळाच्या? तर याचं उत्तर आहे कायदे मंडळाच्या. प्रश्न 52. कोण अविश्वास ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते? तर तो कोण आहे? राष्ट्राध्यक्ष, संसद, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, कोण? त्याचं उत्तर आहे संसद. प्रश्न क्रमांक 53. कोणती शासन पद्धती ही सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे? संसदीय, अध्यक्षीय, हुकुमशाही का समाजवादी? कुठलं? ऑप्शन क्रमांक ए, संसदीय. पुढचा प्रश्न. अध्यक्षीय शासन पद्धती खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आहे? म्हणजे आता सध्या कुठं अस्तित्वात आहे? अध्यक्षीय शासन पद्धती खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आहे? तर अमेरिका या ठिकाणी अस्तित्वात आहे. या ठिकाणी आपण 54 प्रश्न बघितले. आपले प्रश्न बहुतेक संपलेले आहेत. ठीक आहे, यानंतर आपण पुढचा पाठ आपण पुढील पार्ट मध्ये पाहणार आहोत. थँक्यू.